सर्वांना नमस्कार। आज आपल्या हिंगोली जिल्हा कृषी विभागामार्फत आगळा वेगळा वर्कशॉप, जसे की आपल्याला आता खरीपमध्ये डेमॉन्स्ट्रेशन शेतकऱ्यांना करून दाखवायचे, त्याचं सगळ्यांना माहिती व्हावं या हेतूने आपल्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना हा वर्कशॉप पुढील खरीप हंगामासाठी महत्त्वाचा आहे। आपण आज इथं हळद बेणे बीज प्रक्रिया हे दाखवणार आहोत। बीज प्रक्रिया का करायची हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। गरोदरपणापासूनच आपण त्या लेकराची काळजी घेतो, तसं हे बियाणं अजून उगवलं नाही, त्यामुळे त्याची आतापासूनच आपल्याला काळजी घेणं हे आहे। याला चांगलं निवडायचं म्हणजे कुजलेलं, तुटलेलं, फुटलेलं बाजूला काढून बेणं 20 ते 30 ग्राम असलेलं हळकुंड निवडायचं। निवड झाल्यानंतर त्याला सावलीत ठेवायचं, कारण हळद काढणी ते हळद लागवण 2 महिन्याचा टाईम पिरियड असतो। मग त्यानंतर आपण म्हणतो रोहिणी नक्षत्र जेव्हा निघते त्यावेळी आपण रासायनिक बीज प्रक्रिया करून घेतली तरी चालते, कारण 8 दिवसाचा 10 दिवसाचा गॅप रासायनिक आणि जैविकमध्ये असला तरी चालतो। मात्र शक्यतो 24 तासाच्या खाली येऊ नये, कारण 24 तासाच्या जर खाली आलं तर आपले जीवाणू हे त्या रासायनिक बीज प्रक्रियेमुळे मरण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला अगोदर काय करायचं, रासायनिक बीज प्रक्रिया करायचं। रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आपल्याला बीज प्रक्रिया करायची। आता बीज प्रक्रिया करण्याच्या अगोदर आपल्याला सेफ्टी किट वापरायची आहे। जशी आपण बियाण्याची सुरक्षा घेतो तशी आपल्याला आपली बी स्वतःच्या जीवाची काळजी घेणे। सर्वप्रथम आपल्याला ही जी किट आहे ही बाजारात प्रत्येक औषध कंपन्या TRS फंड त्या फंडमधून हे उपलब्ध करून आपल्या बीज प्रक्रियेसोबतच पाकिट देतात। नाही जरी दिलं तरी ह्याची किंमत अशी काही जास्त नाही, 100-150 रुपयामध्ये मिळतो, मात्र आपली सगळी बीज प्रक्रिया होऊन जाते। यात मास्क, त्यानंतर गॉगल, हँड ग्लोव्ज, अप्रॉन आणि आपल्याला हात धुण्यासाठी साबण, हे सर्व साहित्य आपण याचा उपयोग केलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याची विषबाधा होणार नाही। त्यानंतर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करताना आपल्याला एक त्याच्यासोबत लेबल येतोय, त्या लेबलवरली माहिती पूर्ण वाचायची। त्याच्यात आपल्याला प्रति किलोला किंवा प्रति लिटरला असं त्याचं प्रमाण दिलेलं असते। समजा हे आपलं कीटकनाशक आहे क्विनॉल फास आपल्याला एका लिटरला 2 ml ते 3 ml वापरायचं आहे। त्यानंतर हे आहे आपलं बुरशीनाशक। पहिल्यांदा बुरशीनाशक लागून घ्यायचं। बुरशीनाशकमध्ये हे मेटाएक्झिल आणि मॅनकोजेब आहे। मेटाएक्झिल हे आंतरप्रवाही आहे आणि मॅनकोजेब हे स्पर्शजन्य आहे, म्हणजे स्पर्शजन्य आणि दोन्ही बुरशीनाशकाला हे काम करते। मात्र आपल्या पिकामध्ये जे फंगस किंवा बुरशीनाशकाचे जे डिसीज येतात त्याच्यामध्ये एक तर सॉईल बॉर्न असतात, एक तर सीड बॉर्न असतात, एक तर एअरबॉर्न असते, हवेमार्फत, पाण्यामार्फत आणि जमिनीमार्फत। म्हणून हे जे जमिनीमार्फत आणि सीडमार्फत जे बुरशी आपल्या पिकात येणार आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी हे फंजीसाईड आपलं काम करते। आणि आपले जे रोप निघणार असते अर्ली स्टेजला ते एकदम कोवळं असते, कोवळं असल्यामुळे त्याच्यावर बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची जास्तीत जास्त प्रमाणात अटॅक होण्याचे चान्सेस असते। आणि हे जर वापरलं 20-21 दिवसापर्यंत आपल्या पिकावर कोणताही रोग आणि कीटक आला नाही तर आपलं रोप सशक्त होऊन पुढे जोमानं वाढ करण्याची प्रक्रिया होते। ही प्रक्रिया केल्यानंतर 24 तासानंतर किंवा मी म्हणल्यानंतर रोहिणी नक्षत्रात जर असं आपलं वातावरण थंड होते, रोहिणी नक्षत्रामध्ये आपण रासायनिक बीज प्रक्रिया करून ज्या वेळा पेरणी करायची त्याच्या 5-6 तास अगोदर जर आपण ही जैविक बीज प्रक्रिया आपण करू शकतो। जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण हे हळद हे एकदल असल्यामुळे ॲझोक्टोबॅक्टर, PSB आणि पोटॅश सोल्युबलायझर बॅक्टेरिया याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो। त्यानंतर हे आहे मेटरायझम ॲनोस्फेली, जे आपण पहिला वाळवाचा पाऊस पडला की भूमनी किडीचे मादी सॉईलमध्ये एग्स देते, अंडे देते, आणि ते अंडे दिले की आपली हळद लागवड झाली की छोट्या छोट्या अळ्या तयार होतात आणि ते आपल्या हळदीला
खाण्याची प्रक्रिया त्यांची चालू होते किंवा न कुजलेलं आपल्या शेतात असल वेस्टेज ते सुद्धा खाण्याची प्रक्रिया होतात. हळद पीक हे 9 महिन्याचं आहे आणि आपली अळी बी ह्याचं उपद्रव सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर आपण आधीच ह्याचं पण बीज प्रक्रिया केली तर हे आपल्याला हुमणीपासून बी आपल्या पिकाचं संरक्षण होते. जसं आपलं ह्या कीटकनाशकानं खोडमाशीचे अंडे जर हळदीत असतील तर ते लगेच नष्ट होतील, तसंच बुरशीनाशकामुळं आपल्या येणाऱ्या हळदीला सड किंवा बुरशी, कॉलर रॉट किंवा लिप ब्लॉच येणार नाही. आपण जे बेणे प्रक्रिया करतो हो त्यावेळेस मोठ्या ड्रम मध्ये आपण औषध टाकलं हो तर ते बेणं किती वेळ भिजवायचं हा सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या ड्रम मध्ये जर बेनं टाकलं तर 15 ते 20 मिनिट आपलं जे कांद्याचं पोतं असते म्हणजे ज्याच्यात पाणी जाते ते पोतं 15 ते 20 मिनिट बुडवायचं आणि काढायचं. किंवा ते पोत्याचं वजन जर 40 किलोच्या जास्त ते वजन उचलत नसेल जर आपला ट्रे असतो, जर मोठं टोपला असेल आपलं ते भाजीचा ट्रे डारला घेतलं चालतं. डाललं घेतलं तरी दुर्डी घेतली तरी मोठी तरी चालते. मात्र ते 15 ते 20 मिनिट मधात बुडून ठेवायचं. त्यानंतर एखादी तास सुकवायचं सावलीला. विचारण्याचं कारण काय की पेरती वेळेस लागवड करते वेळेस शेतकऱ्यांना काही असते हो. पूर्ण 15 मिनिटं बुडवून ठेवलं जात नाही. बीज प्रक्रिया केली जाते पण त्याचा रिझल्ट मिळत नाही. Result मिळत नाही. 15 मिनिटं आपण ते बुडवून ठेवत नाही. म्हणजे 15 ते 20 मिनिट बुडून ठेवायला पाहिजे आणि 50 ते 60 मिनिट त्याला वाळवायला पाहिजे. हो. दोन्ही बुरशीनाशक वगैरे जर म्हटलं तर आपण काय करतो, जमिनीमध्ये खड्डा घेतो आणि ताळपत्री जी आहे ताळपत्री ठेवून त्यामध्ये टाकू शकतो आपण. आणि शेतातच आपल्याला ज्यादा कमी खर्चामध्ये ते करताय. ते पण करता येते आपल्याला. आमच्या इकडे FIR म्हणून शब्द FIR म्हणजे फंगिसाईड. आपण जसं एखादी आपल्यावर काही घटना घडली की आपण पोलीस स्टेशनला गेल्यावर FIR आधी नोंदवला जातो, त्याच प्रकारचं आपल्याला हे लागवड करताना एक FIRच करायचं आपल्याला ह्या बियाण्यावर. F म्हणजे फंजिसाईड, I म्हणजे इन्सेक्टिसाईड, R म्हणजे रायझोबियम आर्थोय. आता आपण हळदीत आयझोक्टोबॅक्टर वापरतो म्हणून जैविक आपण असं. आणि ही प्रक्रिया सगळ्या शेतकऱ्यांनी राबवूनच या अल्निनोच्या काळात पावसात खंड पडणार आहे आणि कीटकाचा आणि रोगाचा बचाव होण्यासाठी एक उपाययोजना म्हणून आपल्यासाठी चांगली ही बीज प्रक्रिया करून घ्यावी. धन्यवाद. छान बातमी.